मुंबईतील सांताक्रूज इथं एका घरात गॅस दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक झालेल्या स्फोटामुळे 4 जण गंभीर जखमी झालेत। गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली। या शक्तिशाली स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांनाही हादरे बसलेत। मिळालेल्या माहितीनुसार सांताक्रूज पूर्व येथील गावडे यांच्या घरात गॅस स्टोव्हच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। त्यावेळी अचानक सिलेंडरचा स्फोट झाला आणि घरात आगीचा भडका उडाला। हा स्फोट इतका तीव्र होता की शेजारच्या घरांनाही त्याचे हादरे बसले। शेजाऱ्यांच्या घराबाहेर बसलेला एक वृद्ध व्यक्ती स्फोटाच्या तीव्रतेमुळे बाजूला फेकला गेला। या वृद्धाला किरकोळ जखम झाले। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांना प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर HN रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले। आठवडाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते। मातोश्री निवासस्थानी तेजस ठाकरे यांची संसर्गजन्य तापामुळे प्रकृती खालावली होती। त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथे त्यांच्या सर्व चाचण्या करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले। डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून होतं। उद्धव ठाकरे स्वतः डॉक्टरांच्या संपर्कात होते। तब्बल आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांना मातोश्रीवर परतण्याची डॉक्टरांनी परवानगी दिली। तेजस ठाकरे आता पूर्णतः बरे झाले असून डॉक्टरांकडून त्यांना आणखी काही दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय। बदलापूर परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी जलद प्रवासाचा पर्याय म्हणून कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेचं नियोजन करण्यात आलंय। मेट्रो 14च्या उभारणीसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरील निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे हा मेट्रो प्रकल्प आता नव्या पर्यायातून अर्थात वित्तीय संस्थांच्या मदतीने कर्ज घेऊन उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास म्हणजेच MMRDA प्राधिकरणाने घेतलाय। घाटकोपर अंधेरी वडाळा हा मेट्रो एक मार्ग PPP तत्वावर उभारण्यात आलाय। यानंतर शहर आणि उपनगरातील मेट्रो 14 ही मार्गिका याच प्रकारे उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात 2D इको आणि सोनोग्राफी चाचणी करण्यासाठी रुग्णांना किमान 1 ते 1.5 महिना थांबावं लागतंय। दाखल रुग्णांना किमान 5-6 दिवस प्रतीक्षा करावी लागते। यामुळे रुग्ण आणि कुटुंबियांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। OPD मधील रुग्णांना सोनोग्राफीची वेळ घेण्यासाठी सकाळी 8 वाजण्यापूर्वीच यावं लागतं आणि तासनतास रांग लावल्यानंतर 10 वाजेपर्यंत हातात टोकन मिळतं। उशीर झाल्यास दुसऱ्या दिवशी यावं लागतं। एवढी खटपट केल्यानंतरही महिना ते 1.5 महिन्यानंतरची वेळ दिली जाते। रुग्ण दाखल असल्यास त्याची 2 दिवसानंतर चाचणी केली जाते। 2D इकोसाठी देखील OPD रुग्णांना 1 महिन्यानंतरची वेळ मिळते आणि दाखल रुग्णांना 5 ते 6 दिवस लागतात। रुग्णालयात दररोज 6 ते 7 हजारांपेक्षा जास्त रुग्ण OPD मध्ये येतात। त्यामुळे ताण आहे। दाखल आणि OPD रुग्णांसाठी विविध चाचण्यांसाठी सेवांसाठी नेमका किती कालावधी लागतो याची लेखी माहिती अधिकाऱ्यांकडून मागवण्यात येते। भारतातील पहिली 15 डब्यांच्या पूर्ण बनावटीची लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे। ही लोकल चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून 18 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईच्या दिशेने रवाना झाले। येत्या काळात अशा प्रकारचे आणखी 12 लोकल लवकरच पाठवण्यात येणार असल्याचं ICF कडून सांगण्यात आलंय। पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या विरार चर्चगेट मार्गावर 15 डब्यांच्या 211 फेऱ्या चालवल्या जातात। त्यापैकी विरार अंधेरी दरम्यान 112 फेऱ्या धीम्या मार्गावर चालतात। या फेऱ्या अंधेरीच्या पुढे वांद्रे स्टेशन पर्यंत विस्तारासाठी विलेपार्ले, सांताक्रूज, खार रोड आणि वांद्रे या 4 स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलंय। प्लॅटफॉर्म वाढवल्यानंतर विरार ते वांद्रे या धीम्या मार्गावर 15 डब्यांच्या लोकल नियमितपणे चालवता येणार आहेत। शहरातील दीर्घकाळ प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच OC प्रश्नावर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत विद्यमान शासन निर्णयातील प्रक्रियात्मक अडचणी दूर करून ऑक्युपेशन टू ऑल या तत्वानुसार सर्व पात्र निवासी इमारतींना OC देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली। सध्याच्या नियमानुसार OC सूट केवळ 800 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांपुरतीच मर्यादित होती। ही अट रद्द करून मंजूर नकाशा असलेल्या सर्व निवासी इमारतींना क्षेत्रफळाची मर्यादा न ठेवता भोगवटा प्रमाणपत्र देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली।
तसंच शाळा आणि रुग्णालयांपुरत्या मर्यादित असलेल्या व्यावसायिक इमारतींऐवजी सर्व प्रकारच्या कमर्शियल इमारतींनाही ओसी देण्याचा निर्णय व्यापक करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली आहे, अशी माहिती माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी महिला विराजमान झाल्यानंतर सुधार, शिक्षण आणि बेस्ट सारख्या महत्त्वाच्या वैधानिक समित्यांवरही महिला नगरसेवकांची वर्णी लागली आहे. यामुळे महापालिकेत महापौर पदापासून विरोधी पक्ष नेत्यांपर्यंत आणि वैधानिक समित्यांवरही महिला नेतृत्वाचाच आवाज घुमणार आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या राजश्री शिरवाडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिंदे सेनेच्या संध्या दोशी, तर बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिंदे सेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी अर्ज सादर केलेत. या चारही वैधानिक समित्यांची निवडणूक बिनविरोध होणार असल्यानं या समित्यांच्या अध्यक्षस्थानी महिला नेतृत्व असेल हे स्पष्ट झालंय.